आणि आता राजकीय घडामोडी पाहूयात। राज्यामधील 5व्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी घटल्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। कमी मतदानाप्रकरणी चौकशी करावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिलेत। मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या तक्रारींची शिंदेंनी गंभीर दखल घेतली आहे। मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडकुनाचा फटका बसलाय आणि याबाबतच सविस्तर चौकशीचे आदेश शिंदेंनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेले आहेत। तर एकीकडे मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत, मात्र ठाणे आणि कल्याणमध्ये कमी मतदान होणं हा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तसंच हरण्याच्या भीतीमुळे सत्ताधाऱ्यांनी हा डाव रचलेला असून ज्या ठिकाणी मव्याची सरशी होती त्या ठिकाणीच संत गतीने मतदान सुरू होतं असा दावाही राऊतांकडून करण्यात आलाय। उमऱ्यातल्या एका मतदारसंघामध्ये एका तासामध्ये 11च मतदारांनी मतदान टाकलं। एका तासात 11 हे ठरवून आणि मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक करत होते। ही त्यांच्या मनामध्ये भीती होती, हरण्याची भीती आहे, पराभवाची भीती आहे। ही आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणली। विशेषतः जिथे महाविकास आघाडीची सरशी होऊ शकते अशा ठिकाणी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल यंत्रणेत आणि मतदार कंटाळतील, रांगेतून निघून जातील अशा पद्धतीनं एक स्ट्रॅटेजी राबवली का काल अशी शंका वाटावी असं चित्र आम्ही काल पाहिलं।